मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या मुद्द्यावरून मोहोळ यांच्यावर आरोप झालेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घेतील, अन्यथा जैन मुनींच्या सांगण्यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली। जैन बोर्डिंगचा वाद सुरू असतानाच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी बोलवलं का ते भेट घेण्यासाठी गेले होते हा खरा प्रश्न आहे। आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। तुम्ही रोज सातत्याने त्यांच्यावर आरोप करताय या जागेसंदर्भात। त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। काय वाटतंय तुम्हाला, काय झालं सगळं? ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा गतिमान व्यवहार झाला आणि व्यवहारामध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सगळ्या ह्या व्यवहाराला मदत केली। ते कालपर्यंत आजपर्यंत एकच मानतात की विशाल गोखले हा माझा मित्र आहे आणि राहणार, पण ते ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जैन धर्मियांची जागा आणि महावीरांना ज्या पद्धतीनं मंदिर घाण ठेवलं ह्याच्यावर एक शब्द सुद्धा बोलत नाहीत। आणि मग एक शब्द बोलत नाही तर मग तुम्हाला बिल्डर एवढे प्यारे असेल आणि जैन मंदिर युवकांचे शिक्षणाचे जे दरवाजे ते जैन मंदिराने उघडे करून ठेवले होते पूर्वीच्या लोकांनी, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नसेल तर तुम्हाला लोकांनी निवडून का दिला हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो। मुख्यमंत्र्यांनी काय तंबी दिली असेल, काय विचारलं असेल, काय झालं असेल? हे देशामधला जैन समाज जो आहे तो तुम्हाला बोलणार नाही, पण ह्यांनी कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे वळून त्यांनी त्यांच्या ध्येय धोरणाला कायम पाठिंबा दिलेला आहे। पण ही पुण्यामधली जी विकृतीत काही लोक फेसबुकवाले आणि ते काल मेसेज ही म्हणजे जी विकृती, ही विकृती त्यांच्या म्हणजे त्यांची मानसिकता लक्षात येते की आम्ही चोर तो चोर पण वर शिरजोर, राजीनामा द्यावाच लागेल। आज धर्मगुरू बोललेत, त्यांची तळतळ बघून जर लाज वाटत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि लाज नावाचा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नसेल तर मग त्यांना कोणी अडवायचं। तर हे होते माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि चोर ते चोर आणि शिरजोर अशी सगळी मुरलीधर मोहोळांची ही सगळी प्रतिक्रिया आहे। आणि आता एक एक बाहेर काढतोय आम्ही। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा देतील आणि त्यांच्या धर्मगुरूने सुद्धा सांगितले त्यामुळे राजीनामा द्यावाच लागेल, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।